सो आता आपण बघू प्रेझेंट टेन्स मधला लास्ट टाइप, दॅट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच पूर्ण चालू वर्तमान काळ. आता हा टेन्स आपण कधी यूज करतो, जेव्हा एखादी ऍक्शन जी आहे तर ती पूर्ण पण झालेली आहे आणि चालू पण आहे. जसे की मी जेवण करत आलेली आहे किंवा मी तुम्हाला शिकवत आलेली आहे. यामध्ये कशा ऍक्शन कंप्लीट झालेल्या आहेत, म्हणजे मी जेवण केलेलं पण आहे आणि मी करत पण आहे, म्हणजे जेवण केलेलं आहे. सो अशा ऍक्शनला दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला यूज करतो. मग आता याचा फॉर्म्युला काय आहे? सो फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आणि निगेटिव्ह साठी सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. तर जसं की आता एखादा सेंटेन्स घेऊ आपण. आय, आता हॅव की हॅज वापरणार मी. आय असल्यावर आपण काय वापरत असतो? हॅव. सो हॅव. त्यानंतर बी, देन V4. सो सपोज गोइंग टू स्कूल. सो इथे मी काय म्हणत आहे की आय हॅव बीन गोइंग टू स्कूल. आता याला जर मला मराठीमध्ये लिहायचं असेल तर मी काय म्हणेन? मी शाळेत जात आलेली आहे. म्हणजेच की मी लहानपणीपासून शाळेत जात आलेली आहे. क्रिया पूर्ण पण झालेली आहे आणि मी अजूनही शाळेत जाते, म्हणजेच की जी ऍक्शन आहे तर ती अजून कंटिन्यू पण आहे. आता जर मला निगेटिव्हली म्हणायचं, सो आय, आता परत हॅव वापरणार, हॅव, नंतर नॉट, देन बीन, देन V4, गोइंग टू स्कूल. सो दॅट मीन्स की मी शाळेत जात आलेली नाही. आता यालाच मी मराठीमध्ये काय लिहू शकते? मी शाळेत जात आलेली नाही. ओके. तर हा जो टेन्स आहे हा आपण जनरली यूज करत नाही, कारण आपण जनरली असे सेंटेन्स म्हणत नाही मी शाळेत जात आलेली नाही किंवा असे. तर त्यामुळे हा जो टेन्स आहे तर हा कॉमनली यूज होत नाही. जे आपण आधी टेन्सेस शिकलो आहे, सिंपल, कंटिन्यू अँड परफेक्ट, ते टेन्सेस जास्त कॉमनली यूज होतात. तर जेव्हा पण तुम्हाला हॅव हॅज बीन आणि बिफोर दिसेल, म्हणजेच तो कोणता टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला कधीही जर एखादा टेन्स आयडेंटिफाय करा असा क्वेश्चन आला तर सर्वात आधी तुम्हाला काय पाहायचं की त्या सेंटेन्समध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब यूज केलेला आहे आणि त्या टेन्समध्ये कोणता जे V4 आहे किंवा V3 आहे, कोणतं रूप यूज केलेलं आहे आपल्या ऍक्शनचं, V1 आहे, V2 आहे किंवा V3 आहे. यावरून तुम्ही या दोन गोष्टीवरून कोणता पण टेन्स जे आहे, कोणतं पण वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे तर ते आयडेंटिफाय करू शकता.